आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। समाज कल्याणाच्या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या शिबिरात हजारो नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली। या शिबिरात गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तर 50 पेक्षा जास्त रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली। पेटवू मशाल बंधुत्वाची, दूर करू बाधा अंधत्वाची या प्रेरणादायी घोषवाक्याला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देत हे शिबिर अनेकांसाठी नवदृष्टी देणारे ठरले। महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया, बिरसा फाउंडेशन पुराडा आणि आमदार संजय पुराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव या ठिकाणी हे शिबिर उत्साहात संपन्न झाले। या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना नागपूर येथील महात्मे नेत्रपेढीत विनामूल्य शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे। या रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालय देवरी यांच्या सहकार्याने रक्त तपासणी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली। स्थानिक स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि व्यवस्थापन सुरळीत पार पडले। या आरोग्य उपक्रमाचे प्रमुख संयोजन सविता संजय पुराम, बिरसा फाउंडेशन आणि मित्र परिवार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे आणि सहभागी डॉक्टरांचे आभार मानले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लेखराम भांडारकर, वीरेंद्र उर्फ बाळाभाऊ अंजनकर, देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन, भाजप देवरी मंडळ अध्यक्ष संजूभाऊ उईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार मानून असे समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही राबवण्याचा निर्धार व्यक्त केला। आज सकाळपासूनच आमदार साहेब सर्व व्यस्त होते। 6 आणि 7 तारीख ह्या 2 दिवस आपण आमदार साहेबांचा वाढदिवस साजरा करतो आणि 6 तारखेला आपण सकाळपासूनच कार्यक्रमात व्यस्त होतो। सर्वात पूर्वी चिचगड मध्ये श्रीराम विद्यालयामध्ये वाचनालयाचं उद्घाटन केलं। त्याच्यानंतर सरळ इथं बोरगाव आश्रम शाळेमध्ये मोफत रक्त तपासणी आणि मोफत नेत्र तपासणी, मोतियाबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रियेसाठी पण ज्यांची शस्त्रक्रिया असेल त्यांना नागपूरला पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि इथं मोफत ज्यांना चष्म्याची खरोखर गरज आहे अशा सर्व आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये बोरगाव आश्रम शाळेमध्ये मोफत चष्मे वाटपाची आपण इथं कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि ते आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फक्त याच वर्षी नाही तर मागील 15 वर्षापासून हा कार्यक्रम सतत सुरू आहे आणि दरवर्षी हा 2 दिवसाचा कार्यक्रम इथं घेण्यात येत आहे। आपल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय संजय भाऊ पुराम साहेब यांचा उद्याला वाढदिवस आहे। त्या निमित्तानं आपल्या देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये देवरी विधानसभा क्षेत्र तसा मोठा आहे, त्याच्यामुळे पूर्वसंध्येला आज यांनी बोरगाव बाजार या ठिकाणी रक्तदान शिबिर, आमच्या गोरगरीब लोकांना चष्म्यांचं वाटप, सोबतच आपले डोळे तपासणी, विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो। संजय भाऊ अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे। आपल्या विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील ज्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम विधानसभेमध्ये करतात। त्याच पद्धतीनं आज वाढदिवसाचे औचित्य साधून एक चांगल्या पद्धतीचा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि आपल्या क्षेत्रामधील गरजू लोकांना चष्म्यांचं वितरण, कोणाची नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रमांचं आयोजन एवढंच नव्हे तर त्यांनी चिचगड इथे एक वाचनालय सुद्धा दिलं। असं भरीव काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।